निवृत्त लष्कर अधिकारी तसेच ठाणे भूषण पुरस्कार विजेते मेजर सुभाष गावण यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानं ठाणे शहरासह सैन्यप्रेमी, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होते. भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटमध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावत देशसेवेला वाहिलेलं आयुष्य जगलंय. मेजर गावण यांनी तब्बल 22 वर्षे भारतीय सैन्यात कार्य केल्यानंतर 1983 मध्ये निवृत्ती घेतली. मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलंय. तरुणांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि सैनिकी मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ठाण्यातील द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमी आणि जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक युवतींना सैनिकी प्रशिक्षण दिलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक विद्यार्थी सैन्यात भरती झाले असून अनेक अधिकारीही घडलेत. एअर रायफल शूटिंग, मॅप रीडिंग, ड्रिल, फायर फायटिंग आणि रेस्क्यू ऑपरेशन यांसारख्या विषयांचं प्रशिक्षण देत त्यांनी विद्यार्थ्यांना सैन्य क्षेत्रासाठी सक्षम केलंय. ठाणे पूर्वेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी अत्याधुनिक एअर रायफल शूटिंग रेंज उभारली होती. मेजर सुभाष गावण एअर रायफल शूटिंग रेंज या नावानं प्रसिद्ध असलेल्या या केंद्रात सर्व वयोगटांसाठी प्रशिक्षणाची सुविधा होती. रॉक क्लाइम्बिंगसाठीही त्यांनी विशेष भिंत उभारली होती. मेजर गावण यांनी आपल्या सैनिकी अनुभवांवर आधारित लष्कराच्या भाकऱ्या, चौदार तसेच इंग्रजीतील मेजर मेमरीज ही पुस्तकं लिहिली. सैन्यातील जात पात विरहित आणि धर्मनिरपेक्ष संस्कृतीवर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कारानं त्यांचा गौरव केला होता. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात आणि मुलगी दीपा असा त्यांचा परिवार आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट्स की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।